गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा नवीन दिवस हा. आज आम्ही निघालो श्री शैलमच्या दिशेने. आत्ता सकाळचे वाजलेत किती वाजले? 7:15 झालेत. आवरावर झाली आहे. आंघोळ वगैरे पण झाली आहे सगळ्यांची. बॅग पॅक पण केलं आहे. फक्त आता जाऊन गाडीवरती लोड करायचं आणि निघायचं चेकआउट करून. सो लवकरात लवकर निघतो, कारण की 8 नंतर एवढं डेंजर ट्रॅफिक होतं ना हैदराबादमध्ये की बाहेर निघायला आम्हाला 2 तास तरी लागतील. सो आता आवरलंय, बॅग पॅक केलेत सगळे. फक्त आता गाडीवरती लगेच लोड करतो आणि निघतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्टली गाडीवरती. तर मित्रांनो, टाईम झाला आहे ऑलमोस्ट 7:45 झाले. निघता अर्धा तास चेक इनला सामान लोड केलं आहे गाडीवरती. करायला वेळ लागला थोडा. आता निघतो आम्ही. तसं फारसा आज डिस्टन्स नाही आहे, 200-2.25 किलोमीटरचं फक्त रन आहे. सो इझी आम्ही ते 2-2.5-3 तासात करू. सावकाश जाऊया. थांबून चेन लूप केली आहे, गाडीचं लगेज बांधलं आहे, कोल्ड स्टार्ट पण झालेली आहे गाडी. दादांचं पण रेडी. ओके, निघायचं. चला, गणपती बाप्पा मोरया. हां हां, श्री शैलम. श्री शैलम ते बोलतो जाता का? ते बोलून टाकायचं ते माईकला, तो घेऊन जाता का गाडी? ए मराठीच आहे की? महाराष्ट्र घे. हां, किधर का महाराष्ट्र? पुणे. पुण्याचं आहे का? बोललं तरच चालते गाडी. हां, चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. बाहेर गेल्याशिवाय बरं वाटणार नाही. बेसमेंटला असल्यामुळे असलं गरम होत होतं ना, डेंजर. ओ बाई रुको. आता इथून फुल ऑन कसरत काय हा ना, डायरेक्ट रोडलाच आहे. चला निघायचं. येस, चलो सीधा मोरया. आज जरा लगेज मला असं वाटतंय जरा चुकीचं लावलंय. चुकीचं काय माहीत नाही मला, पण असं लूज वाटतंय मला कालच्यापेक्षा. बघू आता काय पुढे गेल्यावरती. तसं पण आज सावकाशच जायचं. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, ही बघून घ्या, ही पूर्ण हैदराबाद सिटी. काल जास्त दाखवता आली नाही, कारण ऑलमोस्ट म्हणजे एवढं फेडअप झालं होतं ना ट्रॅफिकमुळं की बाईक चालू काय शूट करू खरंच कळत नव्हतं. पण आता सकाळी निघालो आहे, तरी ऑलमोस्ट उशीर झाला. 7ला निघायचा प्लॅन होता, पण आता चालायचंच. चलो. एकदम वेळेत निघालेलो आहे. ट्रॅफिक कमी आहे, सर्वात महत्त्वाचं. नाहीतर एवढं ट्रॅफिक असतं नाही रोडला, डेंजर ट्रॅफिक असतं. वा, सिग्नल पण सुटलेला आहे. फक्त सिटीतून. आणि आम्ही मेन हैदराबादचं जे हार्ट आहे ना, मेन एकदम ह्याच्यातच होतो, सर्कलच्या तिथेच होतं मेन. त्यामुळं बाहेर निघायला किंवा आतमध्ये जायला वेळ लागलाच. मागून जायचं होतं दादा, मागून जायचं होतं. लगेजचं टेन्शन आहे मला, जास्त काय नाही आहे. लगेजमध्ये मेन आपलं ड्रोन आहे. बाकी तर ओके. म्हणजे खालच्या बॅगमध्ये तर माझे कपडे आहेत, वरच्या बॅगमध्ये फक्त चार्जिंग केबल, ल्यूब आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत गाडीचे टँक बॅगमध्ये ठेवलेले. आणि मेन सर्वात आहे तो ड्रोन आहे. इथं कुणाला काही संबंध नाही.
झॅब्रा क्रॉसिंगचा यांचा काही संबंधच दिसत नाही. बघ ना, आपण खूप लांबून नाही ना जात आता 3-4 किलोमीटर वाढले आपलं फक्त. हे काय हॉटेलपासून 215 होतं, आपण 3-4 किलोमीटर गेलो, परत 16 झालं. ते तिकडून कुठून तरी आतल्या साईडने रोड होता तो. वातावरण भारी आहे ना, एक्साइटमेंट जातं. हां, काय बरं वाटतं ह्या ट्रॅफिकमध्ये चालवायला. कालचं असतं ना, मी तेच सांगितलं की कालच्या कम्पेअर आज काहीच ट्रॅफिक नाही. 5% ट्रॅफिक आहे, क्षुल्लक आहे. मित्रांनो, आपण फायनली आलो आता नाश्ता करायला. नाश्ता करूयात मस्त. नाश्त्याला काय असणार आहे? इडली, डोसा. हां, त्याची व्यतिरिक्त काय मिळणार आहे का? डोसे मिळणार तुम्हाला. रोड असला ना एक नंबर. आता इथून फक्त आम्हाला जायचं आहे या बाजूला 15 किलोमीटर. इथून मग लेफ्ट मारायचं आहे. आय होप पुढचा रोड पण असाच असावा. आणि आलो आहे तो रोड बघा एकदम. इथंच टोल प्लाझा आहे समोर, इथंच थांबले. आणि ही हामी. आणि वाचता येत असेल तर वाचा. मित्रांनो, आता नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला गाडीवरती. डोसा आता होता आमचा. डोसा एकदा झाला भेटूया. दादांचा ब्लॉग चालला आहे आता. तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. तर नाश्ता झाला आहे आत्ता जस्ट. मस्त होतं यार, छान होतं. डोसे चांगले होते. हां, वडे म्हणजे आपल्या इथं उडीद वडा खायची सवय आपल्याला. मेदू वडा. हां, इडलीचाच वडा होता. म्हणजे त्याच पिठाचं हे होतं, तळले होते फक्त त्यांनी. बट जाऊ द्यायचं, ओव्हरऑल चांगलं होतं. चहा पिलं, चहा एक नंबर होता. दादांनी 2 चहा पिले. चहा चांगला होता. आता निघतो आम्ही श्रीशैलमकडे. बरंच आम्ही नेमकं थांबलो आहे बघा, समोर तुम्हाला दिसतं इथं टोल प्लाझा आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं इश्यू काय आहे की खूप जास्त गर्दी आहे.
प्रत्येक गाडी इथे थांबणारी, इथं नाश्ता करणारे आणि जाणारे सगळे सिटी शैलमला चालले. होप सो की आम्हाला तिथं रूम मिळावी आणि दर्शन व्हावं. त्यामुळं आम्ही आता निघतोय लवकर. चला भेटतो गाडीवर. ओके तर चला मित्रांनो, पेटपूजा झालेली आहे. गोप्रोची बॅटरी पण चेंज केली आहे. गोप्रोची बॅटरी पूर्ण म्हणजे संपली होती ऑलमोस्ट, ती पण चेंज करून झाली आहे. आणि रोड आयुष्यपत सांगतो तुम्हाला, ट्रीट आहे, ट्रीट बायकरसाठी. हो कुणाच आहे. परत युटर्न मारलाय, पेट्रोल भरून जाऊयात. मी विसरलो होतो, पेट्रोलचं लक्षातच नाही माझ्या. अच्छा पुढे पंप नाहीये. चला गाडी पण फुल झालेली आता. दिंडी डॅम आहे, दिंडी डॅम, दिंडी. हे बघा मित्रांनो, दिंडी काय आहे, दिंडी का दिंडी, दिंडी डॅम, दिंडी डॅम आहे पूर्ण. वा, तिकडून आलोय आपण, त्या साईडने असं पूर्ण फिरत आलोय. जायचंय इकडं. पोहायचं का? मित्रांनो आम्ही आत्ता पोहोचलोय दिंडी डॅमला. हे बघू शकता तुम्ही सगळं डॅम मागं. छोटासा डॅम आहे आपलं, खडकवासल्यासारखं छोटंसं एक डॅम आहे. ह्या डॅमचे आहेत ना ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत, ते तुम्ही डायरेक्टली बघा. थांबा आता.
मस्त जागा होती, एकदम शांत, खूप छान वाटले इथे 10-15 मिनिटं स्पेंड करून. आय होप तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतील. जर आवडले असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये की कसे वाटले ड्रोन शॉट्स. ॲक्च्युली शिकतोय तुमचा मित्र अजून ड्रोन उडवायला, ठीक आहे, तरी पण भरपूर कंट्रोलिंग आले आता, तसं जमायला लागले. बट काय होतं ना, भीती वाटते कधी कधी. आणि सगळ्यात डेंजर पक्ष्यांची भीती वाटते. पक्षी काय होतात, अट्रॅक्ट होतात त्याला, की त्यांना वाटतं की दुसरा पक्षी आहे, मग ते त्याला अटॅक करतात. 1-2 वेळा झाले माझ्यासोबत. पहिल्याच फ्लाईटला तसं झालं आहे, म्हणजे ज्यावेळेस मी उडवत होतो ना फर्स्ट टाईम लाईफमध्ये त्यावेळेसच तसा विषय झाला होता. मग मी लगेचच ड्रोन खाली उतरवून हे केलं होतं. पण आता थोडासा कॉन्फिडन्स वाढला, थोडा हँडल वगैरे कसं करायचं, पक्षी आले तरी कसं लगेच हे करायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पॅनिक नाही झालं पाहिजे. पॅनिक झालं ना मग आपल्या हातातनं कंट्रोल जातो. जसं कारचं बाईकचं झालं की समोरनं कोण आलं काय झालं, पॅनिक होतं. दिंडी डॅम आणि इकडं सगळी शेती आहे खालच्या बाजूला आणि रोड 1 नंबर आहे. रोडचं तुम्ही काय म्हणजे विषयच नाही राहिलेला, असला रोड आहे. मला माहिती आहे, मी सारखंच रोड करतोय, पण आहे तर आहे, काय विषय नाही. आता लगेच मी जरा एकदम प्रॉपर बांधलंय. काल पॅकिंग करताना घरच्यांनी एकदम मस्त बॅग पॅक करून दिली होती, एवढीच झाली. मी सकाळी तिला भरली नुसते अशी कोंबून ती बॅग झाली एवढी. त्यामुळं काय सगळं डिसिप्लिन आणलं पाहिजे थोडासा आपण पण. तर इकडं आपण चाललो आता श्रीशैलमला, अमराबाद टायगर रिझर्व. आता इथं पूर्ण जंगल आहे, पुढं टायगर रिझर्व आहे, म्हणजे टायगर आहे त्या जंगलामध्ये. सो आपण त्या बाजूने चाललो आहे. टायगर बघायला नाही चाललो, श्रीशैलमला चाललो आहे. आता माझं टायगर बघायला चाललं आहे, त्यांनी नाव दिले तसं. उटीची आठवण आली. बंदीपूर विचारा की 1200 रुपये. याकाची नाही ते हे असेल पर ट्रिप असेल. नंबर ऑफ पर्सन्स. हा कोण को 10 लोकांमध्ये दोघांना नाही, 600 मध्ये ते म्हणावं. प्रायव्हेट फुल दिसत नाही हो, पण कोण संध्याकाळी येणार ना लोक. तर मित्रांनो, आपलं जायचं होतं जंगल सफारीला, पण 10 लोक लागतात. 10 लोक नाही आहेत, आम्ही दोघंच आहे. आम्हाला पर हेड 600 रुपये द्यायला लागतील. पण द्यायला पण काय नाही, पण ते काय म्हणले की गॅरंटी नाही देऊ शकत कसली, की दिसेल म्हणून, प्राणी दिसतील, वाघ दिसल, काय दिसल. आता काय, चला जाऊ द्या, तुम्हाला दाखवतो मी, ते यूट्यूबला टाकतो, आपल्याकडे लय व्हिडिओ आहेत. अभी क्या करना है, निकलना है, चल ना ऑक्टोबर चलो. पॉइंट. सेल्टॉस. ॲक्च्युली कसं असतं गाईज, हे लोकल लँग्वेज त्यांना माहिती आहे ना, मग ते पटवतात त्यांना. आता आपण समजा पुण्यात किंवा महाराष्ट्रात असं असतं, आपण जरा हो घ्या ना काका, हो घ्या ना शेट, हो घ्या ना तात्या मामा करून आपण कसं ॲडजस्टमेंट केलं असतं. ए बारक्या, इथं काहीच बोलता येत नाही ना. मी त्या लेडीजला विचारलं की तो काय म्हणतोय, तो त्या तमिळमध्येच काहीतरी बोलत होता. मग ती म्हणली की 10 लोक ऑलमोस्ट झालेत,
यू हॅव टू वेट नेक्स्ट 10 पीपल्स. आणि मग तो गाडी घेऊन जाणार 30 किलोमीटर आतमध्ये आणि परत 30 किलोमीटर बाहेर. 1.5 तास आपल्याला वेट करावं लागणार. आणि एवढं करून पण गॅरंटी नाही आहे की वाघ दिसेल किंवा प्राणी दुसरे दिसतील. आपल्यासोबत झालाय थोडासा कांड. बंजीच तुटली एक साईडची. आता एकच एकदम हळू जावं लागणार आहे. झाला लाफडा. हे काल तुटलं असतं तर काल घेतलं नसतं का बंजी कॉर्ड्स. शे डिकॅथलॉनची तरीच होतं रे. डिकॅथलॉनवरतं बंजी कॉर्ड घेतलं पाहिजे होते. चला काय विषय नाही. आता जाऊयात हळूहळू. चला गणपती बाप्पा मोरया. दादा थांबला असणार आहेत. ऑक्टोपस व्ह्यू बंद आहे का? चालू दिसते. मिनटं विचारून बघतो. 2 व्हीलर 20 रुपये पर हेड. दो हाँ सॉरी कैम्स तेलुगु हिंदी. सॉरी तेलुगु हिंदी. हिंदी. हाँ कैमरा है. कैमरा है ना ये? बड़ा वाला. नहीं 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 ये 50 रुपये छोटे की. हाँ तो समोर दिसतोय ना तो ऑक्टोपस पॉइंट. चाललोय तिकडं. थांबा एक काम करा. माझ्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट दुसऱ्याच्या म्हणताल सकाळपासून चाललाय जाय ना का. मध्ये आधे पॉईंटच असे चांगले आहेत काही काही की ते पाहिल्याशिवाय जाऊशी वाटत नाही. बट झालं आता संपलंय. 31 किलोमीटर राहिला असेल.
श्रीशैलम डॅम समोर आहे. काय ब्रिज आहे हा पण. चलो आपल्याला आता हा घाट सोडून वर जायचं. हो का? अरे वा, चलो चलो चलो. मित्रांनो पोहोचलो आपण श्रीशैलमला. दादा येऊन गेलेत. पाहूया आता कुठं आहे मंदिर काय. तर मित्रांनो आपण आलोय आता महाराजांच्या मंदिराजवळ. हे बघा हे मंदिर आहे. तर जायला तिकीट आहे. पहिले तिकीट काढूया. किती? 10 रुपीज. महाराज दक्षिण दिग्विजयला ज्या वेळेस आले होते ना त्यावेळेस ते इथे राहिले होते श्रीशैलमला. तर खाली जे मल्लिकार्जुन मंदिर आहे त्या मंदिराचं काम थोडंसं अर्धवट राहिल्यामुळं महाराजांनी ते काम पण पूर्ण करून दिलं होतं. त्यावेळेस ते महाराज इथे राहिले होते. आणि पलीकडे ध्यान केंद्र पण बांधलं आहे. महाराज तिथे ध्यान करायचे. मग इथल्या लोकांनी त्यांचं मंदिर बांधलं. महाराज तिथे ध्यान करायचे. इथे त्याचं मंदिर बांधलं आहे. आता आतमध्ये जाऊयात आपण. शूज काढतो मी. गजपति अश्वपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवदान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा. मित्रांनो आता इथे काम चालू आहे काहीतरी आणि आपल्याला आपले सगळे पुण्यातले भाऊ भेटलेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भाऊ. जय महाराष्ट्र. जय पुणे. तर ॲक्च्युली मित्रांनो एक्सप्लोअर करायचा प्लॅन भरपूर होता पण रूम्स अवेलेबल नसल्यामुळं इथून लवकर निघावं लागेल. 6 वाजता खालचा घाट बंद होतं आणि त्याच्या आता मला खाली पोहोचायचं आहे. सो त्यामुळं जास्त काय एक्सप्लोअर करत नाही. दादा तर बाहेरच थांबलेत आणि मला पाठवलं आतमध्ये. दादा तर येऊन गेलेत. सो मी आता पटकन दर्शन घेतो डायरेक्ट गाडीवरती तुम्हाला भेटतो. भावंदो बाय बाय. हॅपी जर्नी. आणि फुल ऑन इनोवा घेऊन निघालेत. रूम नाही काय नाही काय नाही. सिलेंडर गॅस बीस सगळं घेऊन एकदम मजेत. चला हॅपी जर्नी गाईज. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय जय शिवाजी. शूट करण्यासारखं भरपूर आहे. 10 मिनिटात होणारा व्लॉग नाही हा किंवा 10 मिनिटात कव्हर करता येणारं मंदिर नाही महाराजांचं.
तर फक्त थोडंसं टाईम कमी पडतो आहे जायला. नाहीतर इथे जर रूम घेतला असता ना तर प्रॉपर तुम्हाला पूर्ण माहिती दिली असते की काय होतं इथला इतिहास. सो त्याचा इतिहास मी तुम्हाला लिंक टाकेल दादाच्या, त्यांनी ऑलरेडी याचा ब्लॉग बनवलेला आहे, तर मी तुम्हाला त्यांची लिंक टाकेल. सो ह्या मंदिराचा पूर्ण इतिहास, महाराजा म्हणजे कशासाठी आले होते, काय काय झालं, हा सगळा इतिहास त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मी त्यांची लिंक टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि खरंच खूप भारी वाटते. तो एक पॉझिटिव्ह वाईब झालेली आहे बॉडीमध्ये. चला आता आवरलं फायनली, शूज वगैरे घातलेत. स्टे झाला असताना तर काम नसतं. ठीक आहे, चला निघायचं आता. आवरलं का नाही आले? जावं की. नाही टाइम आहे का दादा? त्यामुळेच रूमचा विषय झालेला आहे. इथं आतमध्येच आपल्याला रूम मिळतंय, म्हणजे 5 वाजता मिळतं. तोपर्यंत जातो आता, काहीतरी खातो आणि रूमला येऊ. मेरा नाम एस नागेश्वर राव, इस कमेटी का ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी हूँ। छत्रपति शिवाजी महाराज 1677 में 1677 में इधर आए थे दक्षिण भारत जीतने के लिए, सदर्न कॉन्क्वेस्ट ऐसा बोलते हैं। यहाँ पर दर्शन करके लिए आए, यहाँ पर 10 दिन बैठे थे, इसलिए हम इसी जगह मंदिर से लीज पर ले लिया 99 ईयर्स पहले। इसका 1983 में माननीय वसंत दादा पाटिल जी इसका भूमि पूजन किया। 2002 में रज्जू भैया राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघ चालक रज्जू भैया इसका इनाग्रेशन किया। अभी जो ये पीछे दिख रहा है ये दरबार हाल है। शिवाजी महाराज उधर बैठे थे, वो ध्यान मंदिर है। शिवाजी महाराज वहाँ पर ध्यान किया है, ध्यान मंदिर है। ये दरबार हाल में अभी 57 लैमिनेशन पिक्चर्स है शिवाजी महाराज का कहानी सब पढ़ने के लिए। इसमें 23 फ़ोटोज़ को हमने चयन किया। ये 23 फ़ोटोज़ का बड़ा 7x10 साइज़ में महाराष्ट्र में पूना में डेयरी के पास गणेश नगर में चित्रकल्पक नाम के एक शिल्पशाला में फाइबर म्यूरल्स बनने के लिए ऑर्डर दिया है। ये 23 म्यूरल्स 7 साइज 7 हाइट एंड 10 फीट विड्थ ऐसा 23 ऐसा नरेशन का आएगा। वो मई नेल में आएगा, मई मास में आएगा, वहाँ पर फिक्स करेंगे। और राजस्थान में कुछ पत्थर भी आएगा, वो भी खिड़की के बजाय वो आंधी पत्थर वो फिक्स करेंगे। शिवाजी महाराज अभी अकेला बैठे हैं, सिंहासन पर बैठे हैं। इनके सामने अष्टप्रधान और कुछ सेनापति भी आएगा। ऐसा दरबार हाल जैसे दिखेगा। ये सब होने के लिए मई या जून सब पूरा हो जाएगा। फिर आप सब आइए, इसका दर्शन करिए। धन्यवाद। थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. बस आपला संपतो आज. उद्या बहुतेक आम्ही रिटर्न निघेल किंवा रेस्ट करेल, अजून काय कन्फर्म नाही आहे. मंदिरात बसलो, खूप पॉझिटिव्ह वाईब झाल्या. 10 मिनटं बसलो, पण सगळा थकवा दिवसभराचा जो काय होता ते सगळं निघून गेलं आहे. गोपरची बॅटरी संपलेली आहे, त्यामुळे फोनमधून ब्लॉक करतो आहे. तर भेटूयात परत उद्याच्या व्हिडिओत. बहुतेक उद्याचा व्हिडिओ हा रिटर्न जाणारा असेल किंवा पाहूयात एक स्पॉट आम्ही एक्सप्लोअर करणार आहे, जर जमलं तर. ठीक आहे, तर बघूयात. आता आलो आहे हॉटेलमध्ये, आता जेवायला जातो. जेवायची तर इच्छा नाही आहे दोघांची पण, कारण की आत्ताच खाल्लो होतं आम्ही. भेटूया मंडळी उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.